टीमचा बी एक खूप मोठा पार्ट असतो ना ग्रो करण्यासाठी. तुम्ही ऑटोमेट केलंय, तुम्ही सध्या तिथं नाही म्हणजे टीम तिथं उपस्थित आहे, ती काय ती तिथं वर्क करते तुमच्या अनुपस्थितीमध्ये. तर तुम्ही टीम कशी बिल्ड केली? सर आता दुसरा एक प्लस पॉईंट काय आहे की मी 13 वर्ष कॉर्पोरेटमध्ये काम करून आलो होतो आणि मी रिकोमध्ये जेव्हा होतो ना तेव्हा अजय राठी म्हणून आमचे एमडी होते. मी ते माझ्यासाठी आयडल आहेत सर. मी त्यांना नेहमी बघायचो ते काय करायचे 10:15 यायचे ऑफिसमध्ये, साधारण एचओडी लोकांबरोबर मिटिंग घ्यायचे, 12:30 घरी निघून जायचे, परत दुसऱ्या दिवशी यायचे. आणि मी नेहमी विचार करायचो की यार मी बिझनेस केला तर ह्या माणसासारखा करणार. आणि मग मी जेव्हा बिझनेस सुरू केला तेव्हा मी सुद्धा सेल्फ एम्प्लॉयड ट्रॅपमध्ये अडकलो होतो. मी पण 14 तास 16 तास काम करायचो, पण मला माहित होते की मला एका स्टेजला गेल्यानंतर गिअर शिफ्ट करायचे. म्हणजे आता माझ्या ऑफिसमध्ये ना मी माझ्या केबिन मध्ये बसलेलो असतो, काही लोक येतात फ्रँचायझीला, डिस्कस करतात, अग्रीमेंट साईन करून जातात आणि मला कोणी भेटत नाही आणि मला खूप आनंद होतो. बऱ्याच बिझनेस ओनरला ना ही भीती असते की आपल्या कंपनीत बसल्यानंतर कोणी प्रत्येक माणूस आलेला भेटला पाहिजे असं लोकांना वाटतं. सो मला जास्त आनंद होतो मला न भेटता कोणी गेलं तर. म्हणजे उलट मी माझ्या टीमला सांगतो की आपल्या कंपनीमध्ये एखादा माणूस आला आणि जर तो तुम्हाला भेटल्यानंतर सुद्धा त्याला वाटतं की अजून कोणाला तर भेटायचं, तर मला असं वाटतं की तिथं तुमचा काहीतरी कमीपणा आहे. म्हणजे त्यांचा केआरए मध्ये टाकलंय की मला न भेटता बिझनेस झाला पाहिजे.